आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात. आम्ही आज आलो शिरपूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सिद्धेश बोरगावकर, जे मागच्या 7-8 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः इंजिनिअरिंग केलेले आहे आणि आता रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये ते काम करतात. जी. तो तुमच्याबद्दल आधी मला आधी जाणून घ्यायचं ते म्हणजे तुमचा शैक्षणिक कारकीर्द कशी होती, प्रवास कसा होता, म्हणजे याच्यात शाळा आलं, कॉलेज आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं इंजिनिअरिंग हे फील्ड. कारण माझ्या मते बाकीच्या क्षेत्रांपेक्षा सिव्हिल इंजिनिअरिंग हे जरा टफ फील्ड आहे, ज्याच्यामध्ये फील्डवर जाऊन काम करायचंय. आयटी वगैरे फील्ड असे की जिथं तुम्ही कॉम्प्युटरवर बसल्या बसल्या काम करू शकता एसी ऑफिसमध्ये, पण इथं तसं नाही, इथं स्वतःला उतरून काम करायचंय. तर हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन कुणाचं होतं, काय सांगा? इन्स्पिरेशन माझ्या घरात सर्वात मोठे मेंबर माझे काका आहेत, संजय बोरगावकर म्हणून. बोरगावकर ग्रुपचे सीईओ आहेत ते. तर त्यांच्या थ्रू इन्स्पिरेशन आले की आपण एक फर्म चालवायची शिरपूरला, त्यांची ब्रांच कल्याणला, आपण आपली शिरपूरला चालवायची. या पद्धतीने मला एक अनुभव आलेला आहे आणि ते आयडल आहेत आमचे. आणि तुमची शाळा कॉलेज बद्दल? शाळा मी इकडे आरसी पटेल इंग्लिश मिडियमला होतो आधी, त्यानंतर मराठी मिडियमला ऍडमिशन घेतलं. आरसी पटेल मराठी मीडियम मध्ये माझं 10वी पर्यंतचे शिक्षण झालंय. त्यानंतर मग मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं धुळ्याला संजय एज्युकेशन सोसायटीला. आणि त्यानंतर मग मी आपलं रेग्युलर इंटर्नशिपला लागलो. हो, वाघराव साहेबांकडे, आणि स्वतःलाच म्हणजे प्रोत्साहित करत गेलो. अच्छा, मग ती इंटर्नशिप किती दिवस, महिने, वर्ष केली? इंटर्नशिप मी 4 वर्ष केली भालचंद्र वाघ सरांकडे. अच्छा, शिरपूरमध्ये? हो, शिरपूरमध्ये. बर. आणि मग नंतर शिरपूर कन्स्ट्रक्शनला जॉबला लागलो. मी 2 वर्ष तिकडे जॉब केला शिरपूर कन्स्ट्रक्शनला. आणि त्यानंतर मग स्वतःची फर्म टाकली की आता आपलं स्वतःचे उद्योग चालू करायचे. त्या हिशोबाने मी आता 2.5 वर्षापासून स्वतःची फर्म स्वतःच सुरू केलेले. व्हेरी गुड. तर मग स्वतःचा वैयक्तिक घेतलेला पहिला प्रोजेक्ट माझ्या वैयक्तिक घेतलेला सुपरविजनचाच होता, पण तो खूप भारी एक चांगला एक्सपिरियन्स देऊन गेलेला आहे. ओके, काय असं वेगळे पण वाटलं तुम्हाला? वेगळेपण म्हणजे मी टास्क होता माझ्यासाठी की डायरेक्ट स्लॅब फोडायचा आणि तो नवीन बनवायचा. अच्छा, त्या हिशोबाने तो प्रोजेक्ट मी केलेला आहे. तो होता 1000 स्क्वेअर फीटचा प्रोजेक्ट. फर्स्ट फ्लोअरला बिल्टअप करायचं होतं, रिनोव्हेशन होतं ते, आणि ड्रीम प्रोजेक्ट सारखंच होतं की पहिला प्रोजेक्ट एक टार्गेट भेटला होता. अच्छा, आणि तो कम्प्लीट केला तुम्ही? आणि मग तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स आला त्यानंतर, भरपूर आपण कमू करू शकतो. बरोबर आहे. मग रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम केलेले बरेचसे प्रोजेक्ट तुमचे रेसिडेन्शियल आहेत. तर मग रेसिडेन्शियल मध्ये कायम एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल, ते म्हणजे बजेटचं. कारण की ते माणूस इंडिव्हिज्युअल असतो आणि ज्याचं सगळ्या आयुष्याची त्यांना खर्च आज करणार असतो आणि ते पैसे तुमच्या हातात देणार असतो. तर अशा वेळेला त्याला असं वाटत असतं की प्रत्येक रुपया माझा वाचला पाहिजे त्या निमित्ताने. तर अशा वेळेला मग तुम्ही बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचं कॉम्प्रोमाइज कसं करता? कॉम्प्रोमाइज आपल्याला कस्टमर रिक्वायरमेंटवर डिपेंड करतो की त्यांचे रिक्वायरमेंट्स काय काय, त्यांचा बजेट किती पर्यंतचे आहे. हे पहिले आपल्याकडे कस्टमर येतात, हे कमर्शियल वर्क वाले पण असतात आणि गव्हर्नमेंट ऑफिसर्स पण असतात, तसे पण प्रोजेक्ट चालू. बरोबर. काही कस्टमर की माझे इंडियाच्या बाहेरचे आहेत, 2 एक कस्टमर की ते तिकडनं पण आपल्याला बजेट सजेस्ट करतात की आपल्याला इथपर्यंत काम करायचं आहे, इतका बजेट आहे आपला, त्यानुसार चालू आहे सर. बरोबर. मग तो एक अनुभव कसा होता की कस्टमर असतो तिकडं, कन्स्ट्रक्शन चालतं इकडं, ऑनलाईन ऑफलाईन ते कसं करता तुम्ही? ऑनलाईन ऑफलाईन फक्त त्यांना डेली फोटोज अपलोड करायचे. बरोबर. तेवढा एक असतो की डेली आपण फोटोज टाकायचे, कामाच्या अपडेट करायच्या, सगळ्या गोष्टीच्या अपडेट करायच्या. त्यानंतर मग ते एक स्टेप पेमेंट टाकतात आपल्याला की इतकं काम झालं, इतकं पेमेंट आपण टाकू, एक त्यांच्या बजेटनुसार आपलं ठरल्याप्रमाणे. म्हणजे हा एक वेगळा अनुभव आहे की कस्टमर समोर दिसत नाही, पण जे काम करताय ते तर मात्र तुम्हाला ऑफलाईन जाऊन स्वतः फील्डवर जाऊन करायचं. पण त्यांचा ट्रस्ट ठेवणं महत्वाचं आहे. आपण कामाची क्वालिटी, फिनिशिंग, सगळ्या गोष्टी, आणि मेन म्हणजे त्यांचा ट्रस्ट आयकॉन स्टीलवर आहे. अग्रीमेंट ठरवताना त्यांनी आयकॉन स्टीलचा प्रेफरन्स दिला होता की मला आयकॉन स्टीलच हवंय, दुसरं कुठलं स्टील नको. क्या बात आहे. म्हटलं चालेल, आपलं काही टेन्शन नाही. आणि शिरपूरमध्ये आयकॉन स्टीलच्या आहे आपल्याकडे, बरोबर, जे मेंबर्स सेलिंग करणारे, मग त्यांच्याकडनंच आपण घेतो. जसं तुम्ही आता ट्रस्टचा मुद्दा घेतला की त्या कस्टमरचा तुमच्यावर ट्रस्ट आहे, त्या कस्टमरचा आयकॉन स्टीलवर ट्रस्ट आहे, तर तसं तुम्ही स्वतः जे काम करता त्याच्यावर जसा ट्रस्ट तुम्ही ठेवता, तर तो ठेवण्यासाठी अर्थात उत्तम चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी काय महत्वाचे मुद्दे किंवा काय काळजी घेता तुम्ही की जेणेकरून तुम्हाला असं वाटतं की आपण केलेलं काम हे दीर्घायुष्य टिकेल?
याच्यात कसं आहे, आपण लेबर व्यवस्थित निवडायचे, सगळ्या हम्म. क्वालिटी फिनिशिंग सगळ्या गोष्टी येतात. हम्म, त्यामध्ये स्ट्रक्चर बी खूप इम्पॉर्टंट आहे, की आपण कुठलं कॉन्क्रीट वापरतोय, कुठलं स्टील वापरतोय, सगळ्या काही गोष्टी. हम्म, हम्म. आपण 99% तर आयकॉन स्टीलच वापरतोय. बरोबर माझ्या बरोबर. जवळपास सर्व साईटला आयकॉन स्टीलच चालू आहे. होय होय. आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन तिकडनंच होतो, कामाची फिनिशिंग, क्वालिटी सगळ्या गोष्टीमध्ये. हम्म, हम्म, हम्म. हो. बरं ठीक आहे. दुसरं तुम्ही इथे शिरपूरमध्ये काम करताय, तर मी जर असं विचारलं की साधारणपणे विकासाचं विजन, हा. कारण प्रत्येक माणसाचं एक स्वतःचं विजन असतं आणि तुम्ही ज्या गावात काम करताय, ज्या जिल्ह्यात काम करताय, तर तो जिल्हा पुढच्या येणाऱ्या 10-15 वर्षात असा दिसावा असं एक तुम्हाला वाटत असतं. पुणे, मुंबई, नाशिक सारखी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर हा, असतात. हा. तरी तुम्ही परदेशवारी केली असेल तर ती उदाहरणं डोळ्यासमोर असतात. तर ते सगळं बघता तुम्हाला धुळे जिल्ह्याबद्दल विकासाचं विजन विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे पहिले येतात? मुद्दे हे जे की शिरपूर हे सर्वात जास्त ग्रोईंग सिटी आहे. ओके. हा, इतर कम्पेअर केल्यास सगळ्या गोष्टीमध्ये सर्वात जास्त ग्रोईंग शिरपूरच आहे आणि याच्यात कामं खूप जास्त भेटतात धुळ्यात आणि शिरपूरमध्ये. बरोबर. त्यानुसार एज्युकेशन फॅसिलिटीज वगैरे सर्व गोष्टी, पाणी वगैरे सगळ्या गोष्टीमुळे आणि हो हो. जास्तीत जास्त आपल्याला कामं इथंच भेटतात. बरोबर. हो. तर त्यामुळे पण मग हे करताना सरकारकडनं किंवा शासन दरबारी काही अपेक्षा आहेत का, की शासनानं जर खरं आज आज जसं पंतप्रधान आवास योजना एक होती हा. जी आलेली, ज्याच्यामध्ये 2.5 लाखापर्यंत सहाय्य मिळणार होतं, ज्यामुळे गरिबांना घरं मिळायला फार महत्वाचं झालं आणि ओके. त्यामुळे अर्थातच नवीन एक सेक्टर ओपन झाला. तसं अजून कुठली योजना सरकारनं काढावी, काही FSI वाढवावा किंवा अजून काही करावं असं काही तुम्हाला वाटतंय का? FSI वगैरे वाढवा, ते गव्हर्नमेंट त्यांच्या नियमानुसार ते व्यवस्थित डिसाईड करतील. बरोबर. त्या बाबतीत आपल्याला एवढं म्हणजे सांगता नाही येणार. बरोबर. पण आहेत त्यांचे फॅसिलिटीज चांगल्या आहेत. ते हम्म, हम्म. घरकुल वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकतात बरोबर. आणि लोकांना ती सोय चांगली देतात. हम्म, हम्म, त्यानुसार. हम्म. अच्छा, ठीक आहे. दुसरं आजवर केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगाल का, की जो करताना तुम्हाला एक असं वेगळा आनंद वाटला किंवा समाधान वाटलं? आयकॉनिक प्रोजेक्ट माझा एक आहे, त्याच्यात मी रिक्स घेऊनचा 24 फीटचा स्पॅन टाकलेला आहे. बरं. हम्म, हम्म, हम्म. त्या हिशोबाने काय टाकलेलं आहे जर पुन्हा एकदा? 24 फुटाचा स्पॅन टाकलेला अच्छा, आहे. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बरं मध्ये बरं. तो डिस्टन्स या कॉलम पासून त्या कॉलमचा डिस्टन्स जो आहे आणि त्याच्यावरती 3 मजली बिल्डिंग उभी केलेली. वा. तो एक टास्कवाला प्रोजेक्ट होता ओके. आणि सर्वात हेवी स्टील ते आयकॉनच वापरलेलं आहे मी बरोबर त्या बरोबर. हिशोबाने. पण मग एवढा मोठा टास्क कम्प्लीट करताना तुम्ही कोणाची मदत घेतली, गायडन्स घेतला? अं, कसं तो एवढा मोठा एकदम टास्क हातात घेतला तुम्ही? मदत घेतली नाही, पण अभ्यासानुसार आणि एक्सपिरियन्स नुसार मी तो प्रोजेक्ट हँडल करतो. बरोबर बरोबर. ओके. हो, ठीक आहे. तुम्ही स्टील निवडताना काय पॅरामीटर्स जनरली बघता किंवा कुठले पॅरामीटर्स ठेवता, की हे स्टील चांगलं आहे किंवा त्या स्टील मधल्या काय क्वालिटीज बघितल्या पाहिजेत? क्वालिटीज स्टीलमध्ये नॉर्मली तर 550 हम्म, DS हम्म. हे स्टील बघतो. हम्म, हम्म, हम्म. हो, 550 DS हे स्टील बघतो मी, बाकी अच्छा. काही नाही. बरं ठीक आहे. आणि आयकॉन स्टील तुम्ही म्हणला तसं त्याप्रमाणे तुम्ही अनेक प्रोजेक्टवर आयकॉन स्टील वापरले, तर तुमचं आयकॉन स्टीलच्या प्रॉडक्ट बरोबर सर्व्हिसेस बद्दलचा अनुभव कसा होता? सर्व्हिसेस तर खूप चांगल्या आहेत सर. अच्छा. याच्यात जे स्टीलचा वेट आहे हम्म, हम्म. तो खूप बेटर आहे बरोबर इतर स्टीलपेक्षा. बरोबर. हो. ठीक आहे, चलो. सो ते इंजिनियर सिद्धेश बोरगावकर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी स्वतः 2.5 वर्षापूर्वी खरं तर स्वतः इंडिव्हिज्युअल वैयक्तिक कन्सल्टन्सीला सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या आगामी काळात असे चांगले आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून हो. घडावेत. जसं तुम्ही आता एक सांगितला प्रोजेक्ट, तसेच चांगले चांगले असे आव्हानं जेव्हा येतात आपल्याला तेव्हा आपण अजून चांगलं काम करतो. तर तसे प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.